बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये इयत्ता 11 मध्ये आपण कोणता टॉपिक शिकत आहोत? मॉडर्न पिरियडिक टेबल. आता यामध्ये आपण बराचसा पार्ट कव्हर केलेला आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक ऑफ एलिमेंट, म्हणजे प्रत्येक ब्लॉकनुसार त्याचे काय वैशिष्ट्य एलिमेंटचे ते आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचे. तर किती ब्लॉक आहे आपले? देअर आर 4 ब्लॉक. कोणकोणते? दॅट इज ए एस ब्लॉक एलिमेंट, इजंट इट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि शेवटचा आहे एफ ब्लॉक एलिमेंट. बरं का? we have seen in the previous section that is 118 element in the modern periodic table are distributed in 4 blocks having general electronic configuration according to their block. The elemental properties are characteristics of the block they are belong. म्हणजे खाली दिलेलं आपल्याला आता बघायचं आहे किती एलिमेंट आपल्याला माहित असणाऱ्यापैकी 118. बरोबर आहे. आणि ते ब्लॉक किती? दॅट इज ए 4 ब्लॉक. आता सगळ्यात पहिले ब्लॉक पाहिजे आपल्याला एस ब्लॉक. Characteristic of S block element. The S block block contain the element of group number 1 is alkali metal and group number 2 is alkaline earth metal. आता group number 1 मध्ये आपल्याला that is a alkali metal आणि group number 2 is a alkaline earth metal. हे दोनच आपल्याला S block मध्ये असतात. एक्झॅक्टली याची पोझिशन कुठे असते? डाव्या साईडला असते. बरोबर आहे. ऑल दीज एलिमेंट आर रिॲक्टिव्ह मेटल. हे सगळे एलिमेंट कसे? रिॲक्टिव्ह मेटल आहे. अँड ऑकर इन नेचर ओनली इन कंबाईन स्टेट. ते आपल्याला नेचरमध्ये कोणत्या स्टेटमध्ये सापडतात? दॅट इज ए कंबाईन स्टेटमध्ये. दे आर कंपाऊंड विथ एक्सेप्शन ऑफ लिथियम अँड बेरिलियम आर प्रिडॉमिनंटली आयोनिक. दिस इज ए बिकॉज दे हॅव ओनली 1 or 2 valence electron which they can lose readily, forming M positive ion, M2 positive ion. They have low ionization enthalpy which decrease down the group, resulting in increased activity. आता या सगळ्यापैकी आपल्याला या ठिकाणी 2 एलिमेंट कोणते सांगितले त्यांनी? लिथियम आणि बेरिलियम. कारण की लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? दॅट इज 3 आहे आणि बेरिलियमचा किती? 4 आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं? दिस इज बिकॉज दे हॅव ओनली 1 or 2 व्हॅलेन्सी. याच्या शेवटच्या व्हॅलेन्समध्ये एक तर एक असतो किंवा जर आपण लिथियम जर पकडत एक असतो आणि बेरिलियम जर पकडलं तर 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, है की नाही? विच दे कॅन लूज रेडिली फॉर्मिंग एम पॉझिटिव्ह आयन आणि M2 पॉझिटिव्ह आयन. त्याने जर लूज केला तर एक तर M पॉझिटिव्ह आयन भेटतो किंवा M2 पॉझिटिव्ह आयन भेटतो. आणि मग त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे? लो आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे. विच डिक्रीज डाऊन द ग्रुप. म्हणजे तो इन द डिक्रीज डाऊन द ग्रुप त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे? डिक्रीज होत चालते. बरोबर आहे. आणि नंतर रिझल्टिंग इन इन्क्रीज इन रिॲक्टिव्हिटी. जर तिची आयोनायझेशन एन्थॅल्पी जर डिक्रीज होत असेल त्याची इन्क्रीज काय होती? रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत चालते. आता पुढचं बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. आता पी ब्लॉक एलिमेंट बघा. द पी ब्लॉक कंटेन एलिमेंट और ग्रुप 13 to 18. आता पी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13 पासून तर ते ग्रुप नंबर 18 पर्यंत. द पी ब्लॉक एलिमेंट टुगेदर with S block element are called main group element or representative element. The last group of the P block namely that is 18 group is the family of noble inert gases. These have closed valence shell, complete duplet in the case of helium and complete octet in the case of other noble gases, and therefore very low chemical reactivity. Element of group number 70 halogen family and group number 60 chalcogen including reactive nonmetal. The electron gain enthalpy being highly negative, they gain 1 or 2 electron readily in from anion, that is X anion or X2 minus anion, which have complete octet. The P block contain all these 3 traditional type of element. The metal of the left, the non-metal on the right, and the metalloids along the zigzag line, which separate metal from non-metal. And this non-metallic character increase as move from left to right, whereas it decrease as we go down a group. आता याच्यामध्ये जर आपण पी ब्लॉकचा जर अभ्यास केला तर पी ब्लॉकची पोझिशन एक्झॅक्टली राईट साईड ऑफ द पिरियडिक टेबल. यांची पोझिशन कुठे आहे? एक्झॅक्टली राईट साईडला आहे. बरोबर आहे. आता
याच्यामध्ये सगळे कसे मोस्टली नॉन मेटल आहे की नाही. पी ब्लॉक एलिमेंट म्हणजे दॅट इज अ मोस्टली नॉन मेटल आहे की नाही. लास्ट ग्रुप म्हणजे याच्यामध्ये काय असतं पी ब्लॉक एलिमेंटमध्ये दॅट इज 18 ग्रुप, आपण त्याला म्हणतो झिरो ग्रुप एलिमेंट किंवा नोबेल गॅसेस सुद्धा याच्यामध्ये असतात. त्या झिरो ग्रुप एलिमेंट्स काय म्हणतो आपण नोबेल गॅसेस सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर दे हॅव क्लोज व्हॅलेन्सी शेल, कंप्लीट डुप्लेट इन द केस ऑफ हेलियम अँड कंप्लीट ऑक्टेट इन द केस ऑफ अदर नोबेल गॅसेस. म्हणजे हे सगळे जे काय शेवटच्या कक्षेमध्ये नोबेल गॅसेस आहे त्यांचा सगळ्यांचा ऑक्टेट कसे आहे कंप्लीट आहे की नाही. अँड देअरफॉर दे हॅव लो केमिकल रिॲक्टिव्हिटी, म्हणजे त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी लो आहे कारण की ते केमिकल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. आता ग्रुप नंबर 70 पहा हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली कोणती आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे कसे आहे ग्रुप नंबर 70 इज ए हॅलोजन फॅमिली. अँड ग्रुप नंबर 16 इज ए कॅल्कोजन इन्क्लुडिंग रिॲक्टिव्ह नॉन मेटल. आता त्याच्यामध्ये जर 16 नंबरचा ग्रुप हा कसा आहे कॅल्कोजन आहे की नाही इन्क्लुडिंग रिॲक्टिव्ह नॉन मेटल. त्याच्यामध्ये रिॲक्टिव्ह कसे सगळे नॉन मेटल आहे. द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बिईंग हायली निगेटिव्ह दे गेन 1 or 2 इलेक्ट्रॉन रेडी अँड फ्रॉम अनायन. म्हणजे ते काय करतात एक इलेक्ट्रॉन काय करतात त्यांनी काय सांगितलं इलेक्ट्रॉन गेन 1 or 2 इलेक्ट्रॉन, ते 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन गेन केल्या मला त्याच्यामध्ये काय काय ठरतं त्या ठिकाणी अनायन होत आहे की नाही. एक्स निगेटिव्ह आयन और X2 निगेटिव्ह आयन which have complete octet. The P block contain all these 3 traditional type of element. आता याच्यामध्ये 3 ट्रॅडिशनल कसे एक तर सगळ्यात नोबेल गॅसेस म्हणजे केमिकल रिॲक्शन म्हणजे इन्व्हॉल्व होत नाहीत बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कसे याच्यामध्ये काही हॅलोजन फॅमिली आणि तिसऱ्या नंबरचे 16 ग्रुप कसे की ते 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन काय करतात गेन करतात बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ऑक्टेट काय करतात ते कंप्लीट करतात. असे 3 टाईप ऑफ ट्रॅडिशनल एलिमेंट याच्यामध्ये आपल्याला आढळून येते. द मेटल ऑफ द लेफ्ट अँड द नॉन मेटल ऑन द राईट अँड द नॉन मेटल आर इन झिगझॅग लाईन. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली जर आपण लेफ्ट साईडला गेलो पी ब्लॉकमध्ये तर आपल्याला काय भेटतात नॉन मेटल मेटल कसे लेफ्ट साईडला गेलो तर नॉन मेटल आणि राईट साईडला गेलो तर नॉन मेटल आणि मध्येमध्ये आपल्याला झिगझॅग मोशनमध्ये काय भेटतात आपल्याला मेटलाइट भेटतात. Which separate metal from non-metal, the non-metallic character increase as we from left to right. त्याच्यामध्ये नॉन मेटल कॅरेक्टर काय होतं इन्क्रीज होतं फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे आपण लेफ्टपासून राईट साईडला गेलो त्याची कॅरेक्टर काय होतं इन्क्रीज होत चालतं आहे की नाही. वेअर ॲज इट डिक्रीज ॲज वी गो डाऊन द ग्रुप. जर तुम्ही खाली जर आले तर त्याचं कॅरेक्टर काय होतं डिक्रीज डाऊन द ग्रुप. हे झालं आपला पी ब्लॉक. आता डी ब्लॉकमध्ये बघा द डी ब्लॉक कंटेन एलिमेंट ऑफ द ग्रुप नंबर 3 to 12. आता आपला डी ब्लॉक एलिमेंट कुठे आहे ग्रुप नंबर 3 पासून तर ग्रुप नंबर 12 पर्यंत. दे आर ऑल मेटल, ते सगळे कसे आहेत मेटल आहे. द डी ब्लॉक एलिमेंट आर नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट ऑर ट्रान्झिशन मेटल. ते सगळे कसे ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन एलिमेंट आपण त्याला म्हणतो. दे फॉर्म ए ब्रिज बिटवीन केमिकल रिॲक्टिव्ह एस ब्लॉक अँड एलिमेंट and less reactive element of group number 30 and 40. Most of d block element possesses partially filled inner d orbital. As a result, the d block element have properties such as variable oxidation state, paramagnetism, ability to form colored ion. They can be used as a catalyst. Zinc, cadmium and mercury with configuration in S2 n-1 D10 completely filled S and D subshell do not show the properties typically of transition metal. आता याच्यामध्ये आपल्याला डी ब्लॉकचा जर पार्ट केला तर एक्झॅक्टली कुठची पोझिशन याची मिडल पोझिशन. डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे अतिशय पिरियडिक टेबलचा मधला भाग. आता याच्यामध्ये सगळे कसे आहेत सगळे मेटल आहेत ग्रुप नंबर 30 पासून तर ग्रुप नंबर 12 पर्यंत ही सगळे कसे आहेत मेटल आहेत. द एलिमेंट ऑफ ट्रान्झिशन मेटल त्याला काय म्हणतो आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. ट्रान्झिशन मेटल काय म्हणतो कारण की ती प्रॉपर्टी काय होते जी चेंज होत चालते बरोबर आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट दे फ्रॉम ब्रिज बिटवीन केमिकल रिॲक्टिव्ह एस ब्लॉक एलिमेंट अँड लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट ऑफ 30 to 40. आता याच्यामध्ये हा काय एक ब्रिज आहे. ब्रिज कसा कारण की इथं ग्रुप नंबर 1 आणि 2 हे एस ब्लॉकचे सगळ्यात रिॲक्टिव्ह आहे आणि इकडे पी ब्लॉकमध्ये 30 आणि 40 कसे लेस रिॲक्टिव्ह, म्हणजे हा मधला भाग काय झाला याचा ब्रिज झाला आहे की नाही. मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट possesses partially filled inner shell
आहे की नाही, मोस्ट ऑफ कशी आहे, पार्शियली फिल्ड आहे, म्हणजे पूर्णपणे त्यात इलेक्ट्रॉन फिल नाही आहे. ॲज अ रिझल्ट दे डी ब्लॉक एलिमेंट हॅव प्रॉपर्टीज सच ॲज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारे आपल्याला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट डी ब्लॉक एलिमेंटमध्ये दिसून येतात. त्यानंतर पॅरामॅग्नेटिझमची प्रॉपर्टीसुद्धा दिसून येते. ॲबिलिटी टू फ्रॉम कलर्ड आयन, यामध्ये कलर्ड आयनसुद्धा आपल्याला दिसून येतात. दे कॅन बी यूज ॲज कॅटलिस्ट, त्याचा बराच उपयोग आपण कशामध्ये करतो, कॅटलिस्ट म्हणून करतो. झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे काय आपले कॅटलिस्ट आहे. विथ कॉन्फिगरेशन इन NS2 N-1 D-10. याचे कॉन्फिगरेशन कसे आहे, N-2 N-1 D-1 to 10. कम्प्लिटली फिल्ड S अँड D सबसेल, हे कसे दॅट इज कम्प्लिटली फिल्ड कोणते, S आणि D सबसेल. डू नॉट शो द प्रॉपर्टी टिपिकली ट्रान्झिशन मेटल. त्याचे जे काय फील्ड आहे कोणती S आणि D सबसेलची, ती सगळी प्रॉपर्टी काय शो करत नाही. बरोबर आहे. दे डू नॉट शो प्रॉपर्टीज ऑफ टिपिकल ट्रान्झिशन स्टेट. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा पार्ट आला आपला कॅरेक्टरिस्टिक ऑफ F ब्लॉक एलिमेंट. F ब्लॉक एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक बघा. आता F block contain element all of which are metal and are placed in two row called lanthanide series. Cerium 58 atomic number 2, lutetium atomic number 71 and actinide series. Atomic number 90, thorium 2, atomic number 103, that is a lawrencium. These series are named after the preceding element lanthanum, that is atom number 57 and active atom number 89. In the third group of the D block of the 6th and 7th period respectively, the lanthanide are also known as a rare earth metal. The last electron of the element of this series is filled in the N-2 of F subcell and therefore these are called inner transition element. These elements have very similar property within each other. The actinide element beyond uranium atom number 92 are called transuranium element. All these transuranium elements are man-made and रेडिओ. आता आपण जर F ब्लॉक एलिमेंटचा जर अभ्यास केला तर या F ब्लॉक हा एलिमेंट हा एक्झॅक्टली बॉटममध्ये असतो, आहे की नाही. त्याची कुठं असतो तो पोझिशन त्याची एक्झॅक्टली बॉटममध्ये. आता याच्यामध्ये दोन ग्रुप यायचे, आहे की नाही, 14 एलिमेंटचे. आपण ज्याला 14 एलिमेंटचा पहिला ग्रुप आणि दुसरा 14चा एलिमेंट त्याला म्हणतो लॅन्थनाइड आणि दुसरा ॲक्टिनाइड. की जो असतो लॅन्थनाइड जो असतो तो असतो ग्रुप नंबर 1 58 पासून तर 71 पर्यंत तो लॅन्थनाइड असतो आणि 90 पासून तर ते 103 पर्यंत तो असतो ॲक्टिनाइड असतो. बरोबर आहे. आणि हे सगळे कसे रेअर अर्थ मेटल, म्हणजे हे सगळे दुर्मिळ आहेत. दॅट इज ए रेअर अर्थ मेटल. आपण त्याला दुसऱ्या भाषेत इनर ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणतो, आहे की नाही. दे एलिमेंट हॅव व्हेरी सिमिलर प्रॉपर्टी विदिन इच अदर. दे ॲक्टिनाइड एलिमेंट बियॉन्ग 92 are called transuranium element. All these transuranium element are man-made and radioactive. आता याच्यामधले बरेचसे काही मॅनमेड एलिमेंट आणि काही कसे आहेत रेडिओ. आणि सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, जवळपास ऑल एलिमेंटची व्हेरी सिमिलर प्रॉपर्टी. सगळ्या एलिमेंटची याच्यामध्ये कशी एक प्रकारची सिमिलर प्रॉपर्टी आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. आता लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड, आहे की नाही, 14 ग्रुपचे 2 एलिमेंट आहे. आपण ते कशा आड्यावळीमध्ये मांडलेले, पिरियडमध्ये मांडलेले, आहे की नाही. तर अशा प्रकारे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, दॅट इज NS2 पासून. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण याची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी कशी पाहिली, दॅट इज ए S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट आणि D आणि F ब्लॉक. बरोबर आहे. तर याच्यानंतरच पाठ आपण पुढच्या लेक्चरला बघू.